त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं, पण एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना की आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं, ते धावपट्टीवर गेलंच नाही. तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो, काही आम्ही घाबरलो, पोरही आम्ही पळत सुटलो, पण काहीच उपयोग नव्हता. तोपर्यंत तेपर्यंत सगळं हे झालं होतं, बस्ट झालं होतं त्याचं. पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं, तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं, ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं, पण एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना की आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं, ते धावपट्टीवर गेलंच नाही. तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो, तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो. त्यांना नंतर 15 मिनिटं थांबले, मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, बादलेली पाणी घेऊन आलो. त्यांच्यापाशी पाणी दिलं, भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना, अशी निम्मी बॉडी होती. ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे, मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली. आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली. वाईट झालं ते बघितल्याला, आम्ही खूप घाबरलो. तुम्ही काय बघितलं? तेच बघितलं, ते येऊन खाली कोसळलं. आम्ही मुलं जायची नेमका टायमिंगच्या वेळ होता 8:45ला. खाली कोसळला, असा भडका झाला, चाक येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं घरापाशी. काही आम्ही घाबरलो, पोरही आम्ही पळत सुटलो, पण काहीच उपयोग नव्हता. तोपर्यंत तेपर्यंत सगळं हे झालं होतं, बस्ट झालं होतं त्याचं. आम्ही म्हणजे काहीच करू शकलो नाही. आता फक्त पाहिलेलं काहीच इथपर्यंत त्याचा क्या कहेंगे, ये हादसा हुआ आपने खुद देखा है? आंखों से देखा है, बहुत दुख भरी, दर्द भरी घटना है ये. हमने देखा कि एरोप्लेन जब नीचे आया था ऐसा लग रहा था उसका क्रैश हो जाएगा, ऐसा हम सोच रहे थे, तभी क्रैश हो गया. हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त. स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. लेकिन सब आ गए, तब बाद में उसमें अजीदादा था, ये हमारे लिए बहुत शौक की बात में है.